खवीस आवाज संतोष गणेश भाग 3. मित्रांनो, मागच्या 2 भागात आपण पाहिलं लेखक अविनाश जुन्या वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी कोकणातील एका निर्जन भागात असलेल्या विश्रामवाड्यात दाखल होतो. तिथे त्याला एका फाशी घेतलेल्या आत्म्याचा आणि अमानवी शक्तींचा भयानक अनुभव येतो. शेवटी मदतीसाठी अविनाश गूढ शक्तींचे अभ्यासक समर्थ गुरुजी आणि त्यांचा सहकारी अप्पा यांना घेऊन पुन्हा त्या वाड्यात जातो. गुरुजी आपल्या मंत्रशक्तीने आत्म्याला पाचारण करतात तेव्हा आणखी एक भयानक सत्य समोर येतं की आत्म्यालाही वश करणाऱ्या एका भयानक दुष्ट शक्तीचा या वाड्यातच जन्म झाला होता. ही शक्ती नेमकी का आणि कशासाठी निर्माण झाली हे समजण्यापूर्वीच ती दुष्टशक्ती दात विचकत त्यांच्यावर हल्ला करते. समर्थ गुरुजी तिथून सर्वांचा कसाबसा बचाव करतात आणि मुक्त केलेल्या श्रीधरच्या आत्म्याला पुन्हा एकदा पाचारण करतात. इथूनच 3ऱ्या भागाची सुरुवात होते. म्हणजे श्रीधर या वाड्याच्या चक्रात कसा अडकला याची पुढील गोष्ट सुरू होते. कथा श्रीधरच्या भूतकाळात जाते. अगदी पुष्कळ दिवस इथं वावरत असल्यासारखा श्रीधर ह्या 200 वर्षांपूर्वीच्या जुन्या विश्रामवाड्यातल्या खोलीतून सहज फिरत होता आणि फिरता फिरता तोंडाने जेवढे लक्षात येईल तेवढी माहिती सांगत होता. त्याच्या मागून फिरणारी सानिका निमूटपणे ते सारं ऐकत होती. जवळजवळ 20 खोल्यांतून ती फिरून आल्यामुळे तिची आता चांगली दमछाक झाली होती. आता आपण ह्या जिन्यावरून एकदा वर जाऊन आलो की आपलं काम झालं, तिच्याकडे पाहत तो म्हणाला. वर काही फारसं फिरावं लागणार नाही. वर फक्त 2च खोल्या आहेत आणि मग समोर मोकळी गच्ची आहे. गच्चीत उभं राहिलं की तिथून साऱ्या दौलतवाडीचं दर्शन होतं. सानिका नुसतीच श्रीधरकडे पाहत उभी होती. तिच्या देखण्या चेहऱ्यावर दमून गेल्याच्या छटा स्पष्टपणे जाणवत होत्या. का, काय झालं? ती जागची हालायला तयार नाही हे पाहून त्यानं विचारलं. ते सारं आपण नंतर पाहिलं तर चालणार नाही का? सोप्यातल्या पलंगावर बसत ती म्हणाली. माझ्यानं आता जिना चढून वर जाणं जमणार नाही. श्रीधरला तिच्या बोलण्याचं हसू आल्यावाचून राहिलं नाही. तो तिच्याजवळ येत म्हणाला. सानिका, तू ह्या वाड्याची मालकीण झाली आहेस. उद्या परवा आपण इथं राहायला आलो की हे सारं तुलाच सांभाळावं लागणार आहे. होय, पण कधी यायचं तेव्हा बघू. आता मात्र मी अशीच बसून राहणार, असं म्हणून तिनं पदरानं कपाळावरचे घामाचे थेंब टिपून घेतले. सानिका तो तिच्याजवळ बसत म्हणाला. आता तू फक्त ह्या वाड्यातल्या 20 खोल्याच पाहिल्यास. अजून वाड्याच्या मागं आपण कुठे गेलो आहोत? काय आहे तिथं? त्याच्याकडे पाहत तिने विचारलं. मागे सुद्धा खूप काही आहे. म्हणजे? एक अरुंद बांधीव पाण्याचा आडा आहे. त्या आड्याच्या पलीकडं आणखी एक मोठी खोली आहे, तो म्हणाला. एवढं सारं पूर्वी त्या माणसांनी कशासाठी बांधलं असावं? सानिकाने विचारलं. त्या माणसाने नाही, श्रीधर सरळ बसत म्हणाला. प्रतापराव मोहिते या एकट्याच माणसानं हा संपूर्ण वाडा बांधला आहे. 100-200 मजूर 4 महिने रात्रंदिवस झटत होते हा वाडा बांधण्यासाठी. किती खर्च आला असेल त्यावेळी? सानिकाने चारी बाजूला नजर फिरवत म्हटलं. आता ते सारं आपल्याला कसं कळणार? 200 वर्षे झालीत ह्या वाड्याला. थोडीशी छताची डागडुजी केली की झालं. मग कधी यायचं राहायला इथे? थोड्या वेळानं तिने विचारलं. अजून काही खोल्या झाडाच्या राहिल्या आहेत. ते काम झालं की ठरवू. अण्णांसाठी दिवाणखान्यातच व्यवस्था करायची असं मी ठरवलं आहे, तो म्हणाला. सानिकाची नजर समोरच्या मोकळ्या अंगणातून फिरत होती. कुलकर्णी गेली? एकदम आठवल्यासारखं सानिकाने श्रीधरकडे मान वळून पाहत विचारले. अजून 2-3 दिवस थांबणार आहे, श्रीधरने सांगितलं. मग कुठे राहतात तिथे? तिने विचारलं. या दौलतवाडीचं त्यांचे एक स्नेही आहेत, विनायकराव देशपांडे नावाचे. तिथंच राहतात ते. आता इथलं काम संपलं की 2-3 दिवसात परत आपल्या भैरवगडला जातील, भैयासाहेब मोहितांकडे. म्हणजे ह्या वाड्याचा सारा व्यवहार पूर्ण झालाच म्हणायचा? सानिकाने विचारलं. होय, शिंगटे वकील फार हुशार आणि सज्जन माणूस. सारी कामं त्यांनी अगदी व्यवस्थित पार पाडली. आता हा वाडा पूर्णपणे आपल्या नावावर झाला, श्रीधर म्हणाला. आणि सानिकानं मनगडावरच्या घड्याळाकडे पाहिलं. दुपारचा 1 वाजून गेला होता. 1 वाजला? 2ची बस मिळाली तर 5 वाजेपर्यंत मी राजापूरला पोहोचेन. आपण उठूया. बोलत बोलतच ती उठून उभी राहिली. वाड्याचं भलं मोठं दार बंद करून त्याला श्रीधर कुलूप लावित असताना सानिकाने विचारलं. तुम्ही झोपायला स्टाफ रूमवरच असताना? होय, पण आज ह्या वाड्यातच झोपायचा विचार आहे. कुलूप लावून किल्ली खिशात टाकली, श्रीधर म्हणाला. क्षणभर सानिका त्याच्या तोंडाकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली. जोपर्यंत मी आणि अण्णा इकडे राहण्यासाठी येणार नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिसला झोपा. का? कपाळावर एक आठी आणून त्यानं सानिकाकडे पाहत म्हटलं. का म्हणजे? सानिका आपले काळेभोर डोळे काहीसे मोठे करून त्याच्याकडे पाहत म्हणाली. हा एवढा मोठा वाडा, अजून लाईट आलेली नाही.
आसपास कुणाचा शेजारही नाही. छे, मला नाही पटणार हे. मी सांगते तेच ऐका. यात घाबरायचं काय कारण आहे? श्रीधर कारचं दार उघडीत म्हणाला. बापूरावाच्या घनदाट जंगलात मी एकट्यानंच 2 रात्री काढल्या होत्या, हे ठाऊक नाही काय तुला? ते वेगळं आणि हे वेगळं. पलीकडचं दार उघडून सानिका आत बसत म्हणाली. हा वाडा थोडाफार फिरून पाहिल्यापासूनच माझं काळीज धडधडायला लागलंय. श्रीधर अगदी मोकळेपणाने हसला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली. गेले कित्येक दिवस मी ह्या वाड्यात फिरतोय, पण अजून बरंचसं पाहायचं शिल्लक राहिलंय, श्रीधर सांगत होता. वाड्याच्या मागची खोली अजून मी उघडून पाहिलेली नाही. शिवाय वाड्यातल्या समोरासमोर असणाऱ्या 20 खोल्या सोडून पश्चिमेला तोंड करून आणखी एक त्रिकोणी खोली आहे. त्या खोलीला उभी आडवी लाकडे लावून ती पूर्णपणे बंद केली आहे. ते कशासाठी हे अजून मला कळलेलं नाही. काचेतून समोर पाहत श्रीधर म्हणाला. गाडी आता ऑफिसच्या दिशेने निघाली होती. मग हे तुम्ही कुलकर्णींना विचारलं नाही? सानिकाने समोर पाहत म्हटलं. विचारलं होतं. मग? मला काही ठाऊक नाही म्हणाले. ते भैयासाहेबांनाच ठाऊक असेल असंही म्हणाले. खरंच आहे त्यांचं. कुलकर्णी हा दिवाणजी म्हणूनच आहे त्यांच्याकडे. त्याला तरी ते कसं ठाऊक असणार? आता बस हा विषय, नंतर पाहू बाकीचे. सध्या ऑफिसमध्ये कामं आहेत. एवढं बोलून श्रीधरने हा विषय पुढे ढकलला. फॅक्टरीत आणि ऑफिसमध्ये काम भरपूर होतं. मंजुळाबाई परत येऊन गेल्या, मॅनेजरने सांगितलं. काय म्हणत होत्या? तेच, कामावर येते म्हणत होत्या. घरची परिस्थिती फार हलाखीची झाली. नवरा सकाळ संध्याकाळ दारूत बुडालेला असतो, असंच काही बाई सांगत होत्या. आपल्याकडे तिला देण्यासारखं काही काम आहे? श्रीधरनं थोडा विचार करून त्याला विचारलं. तुमचा स्वयंपाक तर दादू छान करतोय, म्हणजे त्याचा काही प्रश्न नाही. पण फाटलेली पोती शिवण्याचं काम, आतली झाडलोट असली कामं आपण तिला देऊ शकतो. ठीक आहे, श्रीधर उठत म्हणाला. पगाराचं आधी ठरवून घे, मग बोलू. मी संध्याकाळी येईन, असं म्हणून तो बाहेर पडला. सारा वाडा जवळजवळ स्वच्छ होत आलाच होता, पण अजून तशी भरपूर कामं होती. उद्याच्या रविवारी आणखी 2 कामगार वाडा साफ करायला येणार होते. त्यावेळी वाड्याचा वरचा मजला आणि आड्याच्या पलीकडची खोली साफ करून घेतली की बरंचसं काम आटोक्यात येणार होतं. त्याची गाडी वाड्यासमोर उभी राहिली तेव्हा 4:30 वाजायला आले होते. आज हवा एकदम सुटली होती. खरं तर दौलतवाडीचा सारा परिसरच हिरव्यागार वनराईने व्यापला असल्यामुळे हवा सतत थंड आणि आल्हाददायकच राहत असे. श्रीधरने वाड्याचं कुलूप काढलं. आत आल्याला त्याने दार बंद करून मोठा आडाणा लावला आणि तो मधल्या अंगणात आला. सारं काही सोपस्कार झाले की मग इथे पुन्हा माड पोपईची बाग उभी करता येईल असं त्याला वाटू लागलं. पायऱ्या चढून तो सोप्यात आला. तिथून दगडी भिंतीतून एक चिंचोळा दगडी पायऱ्यांचा जिना वर जात होता. अण्णांसाठी नियोजित केलेल्या खोलींचं दार उघडून तो आत आला. समोरच्या भिंतीवर आईचा फोटो लावता येईल. मग 2 खुर्च्या, एखादं टेबल, छोटं कपाट. कपाटात अण्णांची आवडती काही पुस्तकं. पण आता त्यांना काही वाचता येणं शक्य नाही. पण डोळ्यांनी ती त्यांना नुसती कपाटात दिसली तरी त्यांना त्याचं समाधान वाटेल. तो त्या खोलीतून बाहेर आला आणि मागील बाजूस निघाला. अगदी शेवटी मागच्या बाजूस हॉलसारखीच मोकळी जागा होती आणि एका जागी तो एकदम थांबला. पूर्वेच्या बाजूस दगडी भिंतीतच आणखी एक खोली असावी असं त्याला वाटलं. तिथं लाकडाच्या 1-2 फळ्या उभ्या केलेल्या दिसत होत्या. कुलकर्णींनी आपणाला ह्याबद्दल कसं काही सांगितलं नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. अशा फळ्या मारून ती खोली बंद करून का ठेवली असावी या विचाराने तो क्षणभर हैराण झाला. तो सरळ वाड्याच्या मागच्या अंगणात आला. त्यानं आडात वाकून पाहिलं. आडातलं पाणी गोठल्यासारखं शांत होतं. प्रतापराव मोहितांच्या काळापासूनचा हा वाडा. कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे या आड्याचं पाणी 12 महिने बर्फासारखं थंड असे. आत आल्या आल्या पुन्हा त्याची नजर त्या फळ्या लावून बंद केलेल्या दाराकडे गेली. तो मागे वळला आणि गपकन त्याची पावलं थांबली. समोर कुलकर्णी उभे होते. तुम्ही? श्रीधर थांबला. तुमची गाडी दारात दिसली. कुलकर्णींनी डोक्यावरची काळी टोपी सरळ करीत सांगायला सुरुवात केली. म्हटलं तुम्ही आतच असणार. श्रीधरने एक सुस्कारा सोडला आणि विचारलं, तुमचा मुक्काम असून आहे ना 4-5 दिवस? नाही, उद्याच्या उद्याच मला भैयासाहेबांच्या जवळ पोचलं पाहिजे. काही अडचण आहे का? अडचण नाही, पण श्रीधरनं त्या बंद दाराकडे पाहत विचारलं, त्या तिथं जी खोली आहे तिचं दार फळ्या मारून कशासाठी बंद करण्यात आलं आहे? श्रीधरच्या प्रश्नाने कुलकर्णी जरा चमकल्यासारखे झाले. त्या बंद दाराविषयी मला काही फारशी माहिती नाही.
चला आपण सोफ्यातच बोलत बसूया असं म्हणून कुलकर्णी वळून चालायला लागले. बघा श्रीधर, मी पडलो मोहित्यांचा दिवाणजी. काही काही गोष्टींच्या मर्यादा मला पण आहेतच की. सोफ्यात बसल्यावर कुलकर्णी म्हणाले. होय, ते खरंच आहे, पण मनात काही शंका नको म्हणून विचारलं. कुलकर्णी क्षणभर विचारात पडले आणि मग म्हणाले, मी याबद्दल भैयासाहेबांना विचारलं होतं. ती खोली बहुतेक त्यांच्या वडिलांनी बंद केली असावी. पण एक गोष्ट मात्र मला ठाऊक आहे. कोणती? दर अमावस्येला आणि पौर्णिमेला भैयासाहेब ह्या खोलीच्या दाराशी रात्री कसला तरी नैवेद्य ठेवीत असत. त्यावेळी त्या मागच्या घरात ते एकटेच असत. आड्याच्या थंड पाण्याने स्नान करून ते तो विधी करत. मला वाटतं ती प्रथा प्रतापराव मोहित्यांपासून चालत आलेली असावी. पण त्या विधीचं कारण? श्रीधरने विचारलं. मला खरंच सांगतो श्रीधर, त्यातलं काही ठाऊक नाही. फक्त आश्चर्य वाटतं की भैयासाहेबांनी इतकी सारी जमीन आणि हा वाडा विकण्याचा निर्णय एकाएकी का घेतला. आता त्यांनी भैरवगडला जमीन खरेदी केली आहे. दिवस मावळला होता. कुलकर्णी म्हणाले, मी एकदा त्यांना विचारलं होतं की ती खोली उघडली तर चालणार नाही का. तेव्हा ते वस्कन माझ्या अंगावर आले आणि म्हणाले, दिवाणजी, पुन्हा त्या बंद खोलीविषयी एक शब्दही काढायचा नाही तुम्ही. म्हणजे काही भयानक वगैरे तर काही नसेल ना? श्रीधरने विचारलं. त्याचं काळीज धडधडू लागलं होतं. बहुतेक तसं काही नसावं साहेब. तुम्ही तरी त्या खोलीचा कशाला विचार करता? तुम्हाला हवा तेवढा हा वाडा मोकळाच आहे. बरं, येतो. सकाळी लवकर निघायला हवं. कुलकर्णी भराभरा वाड्याच्या पायऱ्या उतरली. श्रीधर सोफ्यात येऊन बसला तेव्हा त्याच्या डोक्यात त्या बंद खोलीचाच विचार घोळत होता. प्रतापराव मोहित्यांच्या 4-5 पिढ्या इथे नांदल्या. काही असतं तर जाणवलं असतं असं म्हणत त्याने तो विचार झटकला. 6:30 वाजले. श्रीधरनं वाड्याला कुलूप भरलं आणि तो गाडीत येऊन बसला तेव्हा दौलतवाडीतले दिवे पेटले होते. भाग 3 समाप्त. खवीस. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.